हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल जास्वंदीज कोझी नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओचं टायटल आणि इंट्रो बघून तर तुम्हाला समजलाच असेल की मी माझ्या लिव्हिंग रूमचं म्हणजेच हॉलचं जे छोटंसं मेकओव्हर केलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याआधी आम्ही हॉलमध्ये ना काही होम डेकोर आयटम्स जे आहे ते ॲड नव्हते केलेले, फक्त एकच वॉल पीस जे होतं ते ॲड केलेलं होतं. तर आज थोडेफार चेंजेस केलेले आहे, थोडे होम डेकोर आयटम्स ॲड केलेले आहे आणि तेच मी सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी काय काय चेंजेस केले आहे, काय आयटम्स ॲड केले आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं जे बटन असतं ना त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन असतो त्यावरतीही क्लिक करायचं आहे की सो दॅट जेव्हा पण मी न्यू व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लगेचच तो व्हिडिओ बघता येईल. सो लेट्स गेट स्टार्टेड फॉर टुडेज व्हिडिओ. तर मी आधी तुम्हाला दाखवते की आत्ता जो आमचा लिव्हिंग एरिया आहे, जो हॉल आहे, तो कसा आम्ही अरेंज केलेला आहे ते. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे हा सोफा ठेवला आहे. हा 7 सीटर सोफा आहे. त्याच्यासोबत हे 2 कॉफीज आहे, पण सध्या याचा एकच आहे, एक सध्या बेडरूममध्ये ठेवला आहे. आणि हॉलला लागूनच असा हॉल असा पूर्ण जॉईंट असा पूर्ण लांब हॉल आहे हा. आणि हा इकडे डायनिंग एरिया आहे, पण असा सोफा ठेवला मग त्याच्यामुळे पार्टिशन वाटतं आहे. आणि ह्या साईडला जे आहे ते एक बेडरूम आहे. त्याच्यामध्ये रियानचे टॉईज वगैरे ठेवले तर रियानसाठी केला आहे तो रूम. आणि हे जे इकडे जे दार आहे हे कॉमन वॉशरूम आहे. आणि हे इकडे टी व्ही कॅबिनेट ठेवलं आहे. टी व्ही पण आम्हाला ॲक्च्युली वॉल माउंट करायचा होता, बट त्याच्यासाठी काय ते नट बोल्ट वगैरे लागणार होते इथे वॉल माउंट करायला, तर ते आम्हाला जवळपासच्या एरियात मिळाले नाही. आणि मग आज टाईम पण नव्हता तेवढा आणण्यासाठी, म्हणून मग हे काम संडेला करू. तर टी व्ही नंतर असा वॉल माउंट करणार आहे, बट सध्या असा अरेंज केला आहे. सगळ्यात पहिले हा जो डायनिंग एरिया होता तिथे मला प्लांटर स्टँड ठेवायचे होते आणि त्याच्यावरती इंडोर प्लांट्स ठेवायचे होते. तर तेच मी इथे अरेंज करत होती. आणि आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये घर सेट करण्यामध्ये मला दीपकची फार मदत झाली आहे. दीपकने मला खूप मदत केली आहे. तर आम्ही दोघंजणं मिळून सगळे काही कामं करत होतो. तशा प्रकारे हे 3 प्लांटर्स होते माझ्याकडे, हे मी ठेवले आणि त्याच्यावरती हे जे इंडोर प्लांट्स होते हे पण अरेंज करून घेतले. त्यानंतर माझ्याकडे सुंदर असा मिरर होता. हा मिरर मला सेट करायचा होता. हा मिरर खूपच छान दिसतो, पण त्याचे एजेस वगैरे शार्प आहेत तर तो फार केअरफुली हँडल करावा लागतो. तर तो पण आम्ही इथे जो आहे असा इन्स्टॉल करून घेतला. आणि मग मी पण मिररमध्ये बघत होती कसे दिसतंय ते. तर असा काहीसा लुक जो होता तो दिसत होता या वॉलचा कंप्लीट झाल्यानंतर. त्यानंतर हे मिशोवरून जे की होल्डर मी ऑर्डर केलं होतं हे पण इथे आम्ही एंट्रन्सच्या इथे लावून घेतलं की सो दॅट चावी ठेवायला आणि काढायला इझी जाईल. आता ह्या ज्या फोटो फ्रेम्स आम्हाला लावायच्या होत्या तर त्या वॉलवरती लावायच्या आधी आम्ही अरेंज करत होतो की कसं काय लावता येईल, कसे फोटोज जे आहेत ते सेट करायचे. आणि मग एक एक करून सगळे फोटोज जे आहेत आम्ही वॉलवरती लावायला घेतले. आणि हे जे कटर होतं त्याचं आम्ही यूज याच्यासाठी करत होतो की सो दॅट सगळ्या फोटोजमध्ये इक्वल डिस्टन्स असायला पाहिजे. दीपकचं काम म्हणजे अगदी परफेक्शनचं काम असतं. सगळे फोटोज किती मस्त यायचे त्याचे फोटोज. खरंच ना, यातला कुठला फोटो म्हणजे एक फोटो सिलेक्टच नाही करू शकत की हा सगळ्यात छान आहे. सगळ्या फोटोमध्ये किती क्यूट दिसतोय रियांश. क्यूट दिसतो, पण आता राहिला नाही तो. आता खूप नॉटी झाला तो. आता खूपच नॉटी झाला. सोफ्याच्या समोरच्या वॉलवरती मी अशा रेक्टँगल फ्रेम्स लावल्या होत्या, बट त्याचा व्हिडिओज करायचा राहून गेला आणि हे मला एडिटिंगच्या वेळेस समजलं म्हणून फोटो ॲड केला. आणि याच्याच बाजूला मला क्लॉक पण लावायचं होतं, वॉल हँगिंग क्लॉक. क्लॉक आहे ना, हे आमच्यासाठी फार स्पेशल आहे. जे गुरगावला आमचे सगळे फ्रेंड्स होते तर त्यांनी सगळ्यांनी मिळून हे आम्हाला गिफ्ट दिलं होतं. तर हे आम्हाला त्यांची सगळ्यांची आठवण म्हणून मी इथे लावते आमच्या घरामध्ये. म्हणजे हे क्लॉक आम्ही जेव्हा पण बघू ना तेव्हा पण आम्हाला त्यांची आठवण येईल. मला तर अशी पण त्यांची खूपच आठवण येत असते. म्हणजे काही गिफ्ट वगैरे काही बघितलं ना तरी पण मला त्या सगळ्यांची खूपच आठवण येत असते. आणि मग हे क्लॉक पण जे मी आहे हे असं लावून घेतलं आहे. हे क्लॉक पण छान आहे, 2 वे क्लॉक आहे. म्हणजे दोघं साईडने बघू शकतो रोटेट होतं. हे एका साईडने रोमन नंबर्स लिहिले याच्यावरती आणि एका साईडने नॉर्मल डिजिट्सचे ते लिहिलेले आहेत. फायनली लुक कंप्लीट करण्यासाठी मी सोफा कवर जे ते चेंज करत होती. त्यात मला रियांशही हेल्प करत होता. त्याचा अभ्यास झाला होता. मग त्यात चालू होतं की मम्मी आता मी पण तुझ्यासोबत करणार, मला पण तुला हेल्प करायची आहे. असंच असतं त्याचं. काय आहे ना की त्याचा मूड चांगला असेल ना तर तो खूप छान मला हेल्प करतो, खूप छान राहतो. मूड जर बिघडला ना तर त्याने काढलेला पसारा पण नाही आवरणार. ठीक आहे, असतंच असतं लहान मुलांचं. मग अशा प्रकारे आम्ही सोफा कवर जे होते ते पण सगळे चेंज केले. हे मॅट टाकायची होती तर तिथेही त्याची मस्ती चालूच होती. फायनली सेंटर टेबल ठेवून मी हा लुक कंप्लीट केला. तर तुम्ही बघू शकता की मी जास्त काहीच ॲड नाही केलेलं आहे, पण तरी पण हॉलचा जो लुक आहे ना तो पूर्णपणे चेंज झाला आहे. खूपच छान वाटतं आहे. हा जो डायनिंग एरियाचा कॉर्नर आहे हा तर खूपच छान वाटतो आहे.
तर तुम्ही पण अशा प्रकारे थोडेफार तुमच्या घरामध्ये चेंजेस करून होम डेकॉर आयटम्स ॲड करून तुमच्या रूमचा घराचा लुक जो आहे तो चेंज करू शकता. आणि हो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की हे जे काही सामान आहे मी काहीच ऑनलाईन नाही परचेस केलं आहे. हे आम्ही जेव्हा आधी गुरगावला राहत होतो, दिल्ली NCRमध्ये राहत होतो, तर तिथल्या लोकल मार्केटमधून परचेस केलं आहे. दिल्लीचे मार्केट आर द बेस्ट. बट हे सगळं सामान तुम्हाला ऑनलाईन पण मिळून जाईल. ॲमेझॉनवरती किंवा मिशोवरती अशा सिमिलर गोष्टी तुम्हाला अगदी इझिली अवेलेबल होतील, तर त्या तुम्ही यूज करू शकतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.